नमस्कार, मी वैभव तत्ववादी. नमस्कार, मी तेजश्री प्रधान. आणि आम्ही आत्ता आहोत प्रेम हे या मालिकेच्या सेटवरती. एक नवीन लुक दोघांचाही, आणि पहिल्यांदा आम्ही दोघं एकत्र काम करतो आहे. सो मजा येते आणि खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे जी व्ह्युअर्सला बघायला मिळेल. काय तेजश्री, काय म्हणणं आहे तुझं? करेक्ट, मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीच आहे, त्यामुळे मम एवढंच म्हणायचं आहे तुला? तुला कसं वाटलं माझ्यासोबत काम करताना? बरं बोल. बरं याच्यातच संपलं सगळं काय? खूप मजा येते. इनफॅक्ट माझी आणि वैभवची गेली खूप वर्ष इच्छा होती असं वाटतं ना. 2 वर्षापासून आम्ही बोलायचो की अरे यार आपण कधीतरी काम करूया. 2 प्रोजेक्ट्सही आमचे असे झाले की अरे आपण आता ह्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहोत नाही होत, आणि मग ते समहाऊ नाही वर्कआउट झालं. पण चला, ह्या निमित्ताने झी युवाच्या निमित्ताने आम्ही दोघं आता ह्या प्रेम हे मध्ये रुपेरी वाळूत नावाच्या एका छान गोष्टीमध्ये तुम्हाला दिसणार आहोत. प्रेम हे ही मालिका डेफिनेटली भावनांवर आधारित आहे आणि छान प्रेमाबद्दलच्या गोड गोड गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. मी आणि वैभव जी गोष्ट करणार आहोत ती एक गावाकडची गोष्ट आहे, ज्या गोष्टीमध्ये अव्यक्त भावना बरेचदा राहून जातात आणि मला वाटतं अव्यक्त भावनांचा संवाद असणार आहे. त्यामुळे रोमॅन्टिक ज्या मुवमेंट आपण ज्या टिपिकली बघतो, जे आत्ताच्या काळात फार सोपं झालं आहे, फार सहज आणि असं दिसतं, तुम्हाला बिनधास्त दिसतं, तर ह्याच्यात ना ते कुठेतरी पूर्वीचा राहून गेलेला तो लाजरेपणा, ती नजर, ते हळूच बाकीच्यांना चुकवत एकमेकांकडे पाहणं, अशा छोट्या छोट्या गोड मुवमेंट्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. मुळात ही जेव्हा तुम्ही स्टोरी बघाल तर जरी ही गावाकडची स्टोरी असली तरी कुठेतरी प्रेक्षक होतील, रिलेटेबिलिटी कुठेतरी आहे. कारण एक ती जी भावना असते ना की पहिल्यांदा कोणाला तरी सांगणं की मला तू आवडतोस किंवा मला तू आवडतेस, हे गावाकडचा मुलगा असो किंवा तो शहरातला असो, कुठेतरी ती भावना सेम असते. त्यामुळे ती कुठेतरी रिलेट होणार. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी आमची गोष्ट आहे ती पुण्या मुंबईच्या लोकांनाही तितकीच आवडणार, गावाकडच्या लोकांनाही तितकीच आवडणार. त्यामुळे जसं मी म्हणालो की रिलेट होणार. आणि जर कॅरेक्टरबद्दल तुम्ही विचारलं की काय अभ्यास केला, तर मी जसं म्हणालो की ते रिलेट झाल्यावर भावना सेम असतात, फक्त कुठेतरी तुमची ॲक्सेंट बदलते, ती बोलण्याची शैली बदलते, कुठेतरी तुमचा पोशाख बदलतो. तर याच्यावर आमच्या दिग्दर्शकांनी, आमच्या लेखकांनी खूप मेहनत केली. आणि त्यामुळे जेव्हा असे दिग्दर्शक, असे लेखक तुम्हाला भेटतात, त्यामुळे कलाकार म्हणून माझं काम खूप सोपं होऊन जातं. आत्ता एक सिनेमा आला आहे, माझं नाटक चालू आहे, आणि पुन्हा एकदा झी युवाच्या माध्यमातून मला लोकांच्या समोर येण्याची संधी मिळते. सो आय एम सो हॅपी. तेजस्वीच्या आधीच्या भूमिकांमध्ये ती आधी म्हणायची काहीही हश्री, आता म्हणते काहीही हवी. बरं, ह्या नोटवर मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा थांबूया, कारण ह्याच्या पुढे काहीच नाही होऊ शकत. काहीही हवी. पाहायला विसरू नका, प्रेम आहे फक्त झी युवावर. थँक्यू सो मच. हाय, मी तेजश्री प्रधान. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.